आता सांग काय झालं तिकडे? कुठे काय? काहीच नाही. मग निवडणुका कशा अरेंज करायच्या याची चर्चा करत होतीस का राया सोबत? सांग ना प्लीज, सांग ना. राया, हॅट्स ऑफ. दोन गोष्टींबद्दल. कुठल्या दोन गोष्टी? पहिली गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे तू मुकुंदाला समजवलं ना त्याबद्दल. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे तू प्रांजलला प्रपोज केलंस ना, वा, काय मॅच्युअर्डली हँडल केलंस तू. ए राया, अगदी खरं खरं सांग, प्रांजलला प्रपोज करताना काय वाटलं रे तुला? खूप भारी वाटत होती. म्हणजे छातीत थोडी धडधड होत होती, पण ती हवी हवीशी वाटत होती. पाय थोडे लटपटत होते, डोक्यात बारीक घंटानाद होत आहे असा फील येत होता. पण सगळं कसं हवं हवंसं वाटत होतं. ती नाही म्हणेल अशी भीती नव्हती तुला? होती ना. म्हणजे मी तिला जे काही बोलणार आहे ते तिला आवडतंय की नाही, ती माझ्यावर रागवली तर काय, असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात येत होते. असा दिवस माझ्या आयुष्यात येईल असं मला कधी वाटलंच नव्हतं. म्हणजे तो बोलत होता आणि मी ऐकत होते.